मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला भीषण आग. आगीमुळे बोगद्यामध्ये धुराचे लोट. आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी. नरिमन पॉइंटकडून येणारी वाहतूक बंद. डिलिमिटेशनच्या नव्या विधेयकात 50% उल्लेख असेल तर आम्ही चर्चा करू. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जयंत पाटील फडणवीसांची भेट नियोजित होती. जयंत पाटील हुडी घालून भेटायला गेले नव्हते. सुप्रिया सुळेंचं खोचक वक्तव्य. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट नियोजित. भेटीमध्ये फक्त ईश्वरपूर नगराध्यक्षाबाबत चर्चा तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत भेट झाली नाही. राजकीय वर्तुळातील चर्चांवरती जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. विलिनीकरण आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. आमच्या पक्षात आम्ही एकत्र आहोत. पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना जयंत पाटलांकडून पूर्णविराम. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार. मुंबईत विशेष सत्कार सोहळ्याचा भव्य कार्यक्रम. रवींद्र चव्हाणांसह नेत्यांची उपस्थिती. यवतमाळमध्ये बोगस बियाणं देत शेतकऱ्यांची फसवणूक. बूस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवरती गुन्हा दाखल. पुण्यातील सहकार नगरमध्ये टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड. 18 जणांवरती गुन्हा दाखल. आणि आजपासून पंढरपूरमध्ये मटण आणि मांस विक्री बंद. आषाढी वारीच्या निमित्ताने प्रशासनाचा निर्णय. दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी आपण मुंबईतून बघणार आहोत. मुंबईमध्ये कोस्टल रोड या परिसरातून बोगद्यातून महत्त्वाची बातमी. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागलेली आहे. भीषण आग लागलेली आहे. आणि यामध्ये बोगद्यामध्ये कारला आग लागल्यामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या आगीमुळे कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट पसरलेले आहेत. आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाहीये. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. थेट बोगद्यामध्येच आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. तर नरिमन पॉइंटकडून येणारी वाहतूक आता पूर्णपणे बंद आहे. आणि बोगद्याच्या आतच ही आग लागली आहे. त्यामुळे मोठा गोंधळ या परिसरात बघायला मिळतोय. आपण बघा, दोन दृश्य बघतो. एकीकडे बोगद्याच्या आतमध्ये ही कारला आग लागली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला काळा धूर बघायला मिळतो. धुराचे लोट बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे या गाडीच्या मागे जी सगळी वाहनं होती ती अलीकडेच थांबलेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. नरिमन पॉइंटकडून येणारी ही सगळी वाहतूक आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आतल्या भागामध्येच या कारला भीषण आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ बघायला मिळतोय. धुराचे मोठ्या प्रमाणात लोट बघायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे आता ठप्प झालेली आहे. वाहतूक जी आहे ती अलीकडेच थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक या परिसरातून पूर्णपणे बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील झालेला आहे. सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. सुमित, आता नेमकी काय परिस्थिती आहे? आग आटोक्यात आलेली आहे का? आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. मात्र धुराचे लोट आहेत आणि ते देखील आता लवकरात लवकर धूर मोकळं करण्यासाठीचे प्रयत्न अग्निशमन विभागाकडून सुरू झालेले आहेत. एकतर बोगद्याच्या आतमध्येच गाडी जळल्यामुळे, एक गाडी आहे ही गाडी वॅगनर गाडी आहे आणि ती का जळली त्याचं कारण काही कळू शकलेलं नाहीये. पण या सगळ्या संदर्भातला तपास पुढे केला जाईल. तुर्तास तिथे आग लागल्यानंतर अनेक वाहनधारक हे तिथेच आपली वाहनं सोडून मागच्या मागे पळून गेलेले आहेत. त्यामुळे तिथे सगळी वाहनं तशीच आहेत. ती वाहनं देखील आता तिथून काढणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आग जरी विझवण्यात यश आलेलं असलं तरी देखील धुराचे लोट आहेत. त्यामुळे धूर देखील तिथून काढणं गरजेचं आहे. तेच काम सध्या अग्निशमन विभागाकडून सुरू झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला वाहतूक विभागाकडून तिथल्या सगळ्या लोकांना किंवा जी वाहनं लोकांनी तिथेच सोडलेली आहेत ती बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न एका बाजूला सुरू झालेत. मुंबईच्या दिशेने येणारी ही वाहतूक आहे, म्हणजेच हाजी अलीवरून मुंबई नरिमन पॉइंटच्या दिशेने येणाऱ्या लेनवरती हा सगळा भाग तिथे त्या रस्त्यावरती ही
कार जळली आणि त्यानंतर मग त्या दिशेच्या सगळ्याच वाहतुकीवर परिणाम झालाय. दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि त्या सगळ्या अग्निशमन विभागाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विरुद्ध दिशेनं आत जावं लागलं. विरुद्ध दिशेने आत जाऊन अग्निशमन विभागानं ही आग आटोक्यात आणली आहे. धुराचे लोट कमी येता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच कुलिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि थोड्या वेळामध्येच ही गाडी तिथून बाहेर काढली जाईल आणि वाहतूक पूर्ववत केली जाईल. त्याचबरोबर जे वाहतूकदार इथून आपली वाहनं सोडून तसेच गेलेले आहेत त्यांना देखील पुन्हा जाऊन आपापली वाहनं तिथून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. सुमित, दोन महत्त्वाचे प्रश्न असे की ही कार नेमकी कोणाची होती या संदर्भात काही माहिती आहे का? आणि दुसरी गोष्ट, हा जो चालक आहे तो सुरक्षित आहे का? चालक सध्या सुरक्षित आहे. कोणीही जखमी वा मृत्यू झालेले नाहीये सुदैवानं. मात्र कारचं नुकसान, कारण कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या कारचा मालक नेमका कोण आहे हे देखील कळू शकलेलं नाहीये. मात्र पोलीस या सगळ्याचा तपास घेत आहेत. पोलिसांकडून ती व्यक्ती पोलिसांसोबतच आहे आणि त्यांच्याच मार्फत नंतर मग अग्निशमन विभागाला बोलवण्यात आलं. पोलिसांनी मदत केली. पोलिसांसोबत सगळा त्यांचा जबाब घेतला पोलिसांकडून जातोय आणि त्या सगळ्यानंतर त्याची माहिती अधिकची पुढे येणारच आहे. कारला नेमकी आग का लागली हे देखील नंतरच कळणार. मात्र सुरुवातीला बोनेटमधून धूर यायला लागला आणि त्यानंतर मग अचानक आग लागली आणि म्हणूनच तात्काळ चालकानं ही गाडी तिथेच बाजूला लावून तिथून बाहेर पळ काढला आणि त्यामुळे तो सुरक्षित आहे. कोणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र धुराचं लोट जास्त झाल्यामुळे जे मागून येणारी वाहनं होती ती थोडी दूर थांबली आणि त्यांनी देखील भीतीचं वातावरण पसरल्यामुळे आपली वाहनं तिथेच सोडली आणि ते बाहेरच्या मागे निघून गेलेले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा ती मंडळी देखील येत आहेत आणि त्यांच्याकडून वाहनं आता मागच्या बाजूने पुन्हा काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला जे वाहन जळलेलं आहे ते देखील तिथून काढण्याचे प्रयत्न अग्निशमन विभागानं आता सुरू केलेले आहेत. सुमित, सगळ्यात मोठं आव्हान होतं ते या आग लागलेल्या कारपर्यंत अग्निशामक दलाला पोहोचणं, कारण अगदी त्या टनेलच्या आतमध्ये ही गाडी होती. त्यामुळे कशा पद्धतीने फायर ब्रिगेड किंवा ही सगळी यंत्रणा तिथपर्यंत पोहोचली? कोस्टल रोड एकतर दोन बाजून आहे, एक तर येण्यासाठी आणि जाण्यासाठी, आणि हे दोन्ही मार्ग म्हणजेच एक नरिमन पॉइंट वरून वरळीच्या दिशेनं किंवा हाजी अलीच्या दिशेनं जाणारा हा बोगदा आहे. तर दुसरा बोगदा हा हाजी अली या परिसरामधून मरीन ड्राईव्हच्या दिशेने येणार आहे. आणि त्याच दरम्यान ज्या वेळेला ही वाहतूक मुंबईच्या दिशेने येणारी किंवा मरीन ड्राईव्हच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली, कारण तिथे आग लागली आणि आग लागल्यामुळे मग वाहन तिथे सोडावं लागलेलं होतं. त्यावेळेला अग्निशमन विभागानं मग मुंबईच्या दिशेनं आतमध्ये जाऊन, म्हणजे विरुद्ध दिशेनं आतमध्ये जाऊन त्या वाहनाला जिथे आग लागलेली होती तिथे अग्निशमन दलानं आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन देखील त्याच बाजूनं सुरू आहे, कारण मागच्या बाजूला मोठ्या संख्येनं वाहनं सगळी अडकलेली आहेत. वाहतूकदारांनी आपली वाहनं तिथेच अडवलेली होती किंवा ठेवलेली होती, त्यामुळे तिथून आत येणं शक्य नाही. आणि दुसरा म्हणजे हा बोगदा फार मोठा आहे, 3.5 किलोमीटर पर्यंत सगळा हा बोगदाचा भाग आहे आणि त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं थेट एका मार्गिकेनं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच विरुद्ध दिशेनं अग्निशमन विभागाच्या गाड्या तिथवर दाखल झाल्या. अग्निशमन विभागानं विरुद्ध दिशेनंच आपलं हे ऑपरेशन पूर्णपणे राबवलं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. पण आता सध्या कुलिंग ऑपरेशन देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण लवकरात लवकर जे धुराचे लोट परिसरामध्ये आहेत ते तिथून बाहेर काढणं किंवा कुलिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न देखील विरुद्ध दिशेनं सुरू आहे. दुसरं म्हणजे ही गाडी जिथे जळली आहे तो भाग या दोन्ही ठिकाणच्या बोगद्यांच्या तोंडाशी नसून बरोबर मध्यभागी होता आणि म्हणूनच आजपर्यंत धूर आहे आणि ते धूर बाहेर काढण्यासाठीचा वेळ आणखी थोडासा लागू शकतो. त्याचबरोबर वाहतूकदारांना देखील आपली वाहनं मागच्याच दिशेनं म्हणजेच हाजी अलीच्याच दिशेनं पुन्हा बाहेर काढावी लागणार आहेत. त्यासाठीचे प्रयत्न वाहतूक पोलिसांचे सुरू झालेले आहेत. दुसरं, आता मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक फार मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या संख्येनं सगळे लोक मुंबईच्या दिशेने येत असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठी झाली होती. आणि म्हणूनच जो मागचा प्रियदर्शनी पार्कच्या परिसरातला गेट आहे आता तिथून सगळी वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मालबार हिल या परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला बोगदा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न वाहतूक पोलीस आणि मुंबई अग्निशमन विभागाकडून सुरू झालेत. त्यासाठीच लवकरात लवकर एकतर आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जी धूर झाले ते धूर आता कमी करणं, त्यासाठी कुलिंग ऑपरेशन. तर दुसऱ्या बाजूला जी अडकलेली वाहनं आहेत ती काढण्यासाठी पोलिसांकडून मागच्या बाजूनं मार्गिका सुरू करणं, हे काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे.